आज नवीन वर्षाला सुरुवात होत आहे आणि अशा प्रसंगी ज्याची पूजा करून आपण नवीन वर्षाची सुरुवात करतो, आमचं सर्व काही आहे, आमचं विश्व आहे भगवान बुद्ध। आणि त्या महान विश्व रत्नाला काही समाजकंटकांनी काल रात्रीला हानी पोचवली आणि हानी सिंपलशी हानी पोचवली नाही, तर मूर्तींच्या अनेक भागांना चुराचुरा त्यांनी करून टाकलेला आहे। आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाने भिक्खू संघाला विश्वासात न घेता, त्याचबरोबर त्या मूर्तीची अवहेलना होऊ नये या दृष्टीने भिक्खू संघाला विश्वासात न घेता पोलीस प्रशासनाने आपल्या मनाने जसं वाटेल जुते घालून त्यांनी मूर्तीचे अवशेष उचलले असेल। दारू पिणाऱ्या लोकांनी मूर्तीचे अवशेष उचलले असेल। ही पद्धत नाही राहू शकत। भगवान बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करायची असेल तर आम्हाला सुद्धा एक एक गोष्टींनी सफा आणि पवित्रता धारण करून ते करावं लागत असते। आणि जर एखादी मूर्ती जीर्ण झाली तर त्याला उतरवताना सुद्धा एक विधी आहे, त्याचे अवशेष व्यवस्थित करण्याची एक विधी आहे। ती सुद्धा गोष्ट पोलीस प्रशासनाने न जपता सरळ सरळ जसं मनात येईल तसे अवशेष उचलले आणि सर्वांना बंदोबस्त करून एक दबाव आणून कोणत्याही प्रकारचं धार्मिक वातावरण प्रस्थापित न होऊ देता हेकेखोरीचं वातावरण इथे प्रस्थापित केलं आणि सर्व समाज बांधवांना भिक्खू संघाला बाजूला ठेवून त्यांनी आपल्या पद्धतीने जसं करायचं तसं करून टाकलेलं आहे। हे पण आमच्या भगवान बुद्धांचा समाजकंटकांनी जो अपमान केला, हानी पोचवली, ती हानी झालेलीच आहे आणि प्रशासनाने सुद्धा या पद्धतीने हानी पोचवली। आणि आता सुद्धा आम्हाला पोलीस प्रशासनाने एक सांगितलं की आम्ही हे सुद्धा उरलेला मूर्तीचा भाग आहे, तो त्यांनी उचलून नेता आला नाही त्यांना, म्हणून ते थांबलेला, तो सुद्धा उचलून घेऊन जाणार, तर आम्ही उचलून घेऊन जाणार आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं। तेव्हा आम्ही इथे बसलो, सर्व संघाने निर्णय घेतला की असं बुद्ध मूर्तीला आम्ही उचलू देणार नाही। संघाने 2 निर्णय घेतलेले आहे भंतेजींनी माहिती दिल्याप्रमाणे। पहिला निर्णय हा आहे की ज्या समाजकंटकांनी हे कार्य केलेलं आहे त्या समाजकंटकांना सर्वप्रथम ताब्यात घ्यावं, त्यांच्यावर कोणत्या केसेस लावलेल्या आहे, कोणत्या कलमा लावलेल्या आहे त्या आमच्या भिक्खू संघाच्या पुढे त्यांनी द्याव्यात, कळवाव्यात। आणि त्यानंतर दुसरी गोष्ट, त्वरित इथे बुद्धमूर्ती आज आम्हाला पूजा करण्यासाठी उपलब्ध करून द्यावी। आज आमचा वर्षाचा पहिला दिवस आहे, तथागत बुद्धांची इथे पूजा केली जात असते आणि तेव्हा बुद्धांची पूजा करण्यासाठी नवीन मूर्ती त्वरित इथे उपलब्ध करून द्यावी। आणि आपण ते जर उपलब्ध करून देणार नाही तर आम्ही स्वतः लावू, परंतु मात्र ही मूर्ती त्यांना उचलू देणार नाही आपण, असा संघाच्या वतीने, भिक्खू संघाच्या वतीने, त्याचबरोबर उपस्थित सर्व उपासक उपासिकांच्या वतीने निर्णय झालेला आहे। आणि परमश्रद्धेय भिक्खू संघासोबत मी चर्चा केली आणि परमश्रद्धेय भिक्खू संघाने मला महाराष्ट्र भिक्खू संघाचे सचिव म्हणून यापूर्वीच पदावर आसीन केलेलं आहे। त्या पदाला अनुसरून मी हे निर्णय महाराष्ट्र भिक्खू संघाच्या वतीने इथे पूर्ण करीत आहोत आणि हे निर्णय आम्ही इथे करणार आहोत। जोपर्यंत आम्ही दिलेल्या निर्णयांवर, आम्ही घेतलेल्या ठरावावर पोलीस प्रशासन साथ देणार नाही तोपर्यंत आम्ही सर्व इथे बसून राहणार आहोत। आणि तोपर्यंत उपासक उपासिका संघ, भिक्खू संघ व्यवस्थितरित्या आमच्यासोबत झालेल्या अन्यायाचा लढा देणार आहे। एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर काल रात्रीला इथे अचानक भिक्खू एखादा उपस्थित राहिला असता आणि त्यांनी हे तोडण्यासाठी विरोध केला असता तर आमच्या भिक्षूचाही जीव त्यांनी घेतला असता, अशा घटना झालेल्या आहेत। आम्ही भिक्षू असुरक्षित आहोत अशा समाजकंटकापासून। आणि जेवढे भिक्षू इथे बसलेले आहे हे भिक्षू लग्न करून काही भिक्षू झालेले आहे असे भिक्षू नाही, आम्ही सर्व भिक्षू लहानपणापासून भिक्षू झालेले आहोत।
अशिक्षित आहे असं पण नाही, काही डॉक्टर आहे, काही इंजिनियर आहे, वेल एज्युकेटेड आम्ही भिक्षू आहोत। कोणी म्हणजे कसंही काही खायला मिळत नाही म्हणून भिक्षू झालेले हे भिक्षू नाही आहेत। आणि म्हणून आम्ही जिम्मेदारीपूर्वक या गोष्टीला म्हणजे आपण सर्वांच्या पुढे मांडत आहोत की पोलीस प्रशासनाने सुद्धा अनेक वेळा आपल्यासोबत अन्याय केलेला आहे। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, अनेक वेळा बुद्ध मूर्त्यांची अवहेलना आणि विटंबना हे लोक करतात आणि साधी विटंबना करत नाही, सरळ तोडून टाकतात बुद्धांच्या मूर्त्यांना। आणि आमच्या एकच मूर्त्या तोडल्या नाही यांनी, की जेवढ्या बी आमच्या गुफा आहेत बुद्धांच्या अनेक ठिकाणी, अजंता एलोरा, तुम्ही गुफांमध्ये जाऊन बघा, कोण्या मूर्तीचं तोंड तोडलं यांनी, कोण्या मूर्तीचा हात छाटला यांनी। यांना आमचा बुद्ध पसंत येत नाही, एवढा आमच्या प्रति पेटलेले हे लोक आहे। आणि आम्ही हे केव्हापर्यंत सहन करायचं, जेव्हा की हा बुद्धांचा देश आहे असं आपण म्हणतोय। आमच्या देशाचे पंतप्रधान, आमच्या देशाचे इंडस्ट्रियलिस्ट, उद्योगपती जेव्हा बाहेर जातात तेव्हा म्हणतात की आम्ही बुद्धांच्या देशातून आलो आणि बुद्धं शरणं गच्छामि म्हणतात। आणि इथे आमच्यासोबत या पद्धतीचे अन्याय होत असतं। म्हणून आपण सर्वांनी संघटित राहावं, सर्व समाजांनी, बुद्धांच्या अनुयायांनी, बौद्ध भिक्षूंनी, उपासक उपासिकांनी सर्वांनी संघटित राहून आमच्यावर झालेल्या अन्यायाला उत्तर देण्याची आपल्याला गरज आहे। आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे 10 वर्षापूर्वी 4-5 वेळा बुद्ध मूर्त्या यांनी तोडलेल्या आहे। मूलची सुद्धा बुद्ध मूर्ती तोडण्यात आली होती आणि त्या पद्धतीने मूलच्या बुद्ध मूर्तीचाही नाश करण्यात आला। शेवटी ते बुद्ध मूर्ती नाही सापडली, ही परिस्थिती आहे। आणि आज ते स्थळ बिना बुद्ध मूर्तीने लोक पूजा करायला तिथे मूर्ती पण नाही। तर ही परिस्थिती आहे आणि म्हणून या परिस्थितीवर आपण सर्वांनी मिळून आपल्यावर होत असलेला अन्याय हा खोडून काढण्यासाठी आपण संघटित राहून या अन्यायाचा इथे विरोध करत आहोत। आणि ही घडलेली बाब अत्यंत निंदनीय आहे। या निंदनीय बाबीला आम्ही सहन करून घेणार नाही, एवढंच आम्हाला इथे सांगायचं आहे। आज इथे बुद्धलेणी परिसरामध्ये बुद्धमूर्ती ही वरती स्थापन केलेली होती, लेणीच्या वरती, आणि त्या बुद्धमूर्तीची विटंबना केली आहे। आज आम्हाला सकाळी 10 वाजता माहिती पडलं, जेव्हा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ मानवंदना देत असताना आम्हाला असं लक्षात आलं की इथल्या मूर्तीची विटंबना झालेली आहे। आणि ती मूर्तीची विटंबना म्हणजे ती तुकड्या तुकड्यांमध्ये विभागल्या गेलेली आहे। जेव्हा आम्ही इथे प्रत्यक्ष येऊन बघितले असता पोलीस प्रशासन आधीच इथे उपस्थित होते आणि इथे येऊन बघितल्यानंतर असं लक्षात आलं की ते आम्हाला पाहू पण देत नव्हते। तिथं मूर्तीवरती एक बॅनरसारखं, एक बेडशीटसारखी ती त्यांच्या मूर्तीवर ते पांघरलेली होती। आणि त्याच्यानंतर आम्ही येऊन मग म्हटलं त्यांना की आम्हाला पाहू तर देत नाही, पण किमान आम्हाला त्या मूर्तीवरती चिवर धारण करू द्या। तर आम्ही भिक्षूंना सांगितलं आणि चिवर धारण करत असतानासुद्धा त्यांनी अशा पद्धतीने तिथे चिवर धारण केलं की आम्हाला कोणालाच मूर्ती कशी तुटली आहे किंवा मूर्तीची काय अवस्था आहे हे कोणत्याच लोकांना कुठेच कधीच कळू दिलं नाही। आणि मग त्याच्यानंतर आम्ही मिनिमम 11 साडे11च्या दरम्यान मग आम्ही सगळ्यांनी म्हटलं की आपण आज ह्या निश्चित मोर्चा केला पाहिजे। आणि त्या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही मोर्चा काढून जेव्हा गेलो तिकडे, त्यावेळेस प्रशासनाने इथले काही मूर्तीचे छोटे छोटे पार्ट होते ते सुद्धा ह्या लोकांनी आम्हाला तर दाखवलं तर नाहीच, पण ते मूर्तीचे छोटे छोटे पार्टसुद्धा एकत्र करून ते घेऊन गेले। नंतर आमच्या लक्षात आलं आता जे मोठे पार्ट होते ते त्यांना नेता आले नाही म्हणून त्यांनी ते नेले नाही। आता हे एक प्रकारे आमच्यावर असलेला खूप अन्याय आहे। एक तर जे काय परिस्थिती झाली ती पण आम्हाला इथे या लोकांनी समजू दिली नाही, पोलीस प्रशासनाने। आणि दुसरी गोष्ट ती मोठे अवशेष असल्यामुळे ते त्यांना नेता नाही आले। जर ते नेता आले असते तर कदाचित आपल्याला इथे काहीच करता आलं नाही। म्हणजे जाणीवपूर्वक म्हणजे इथे जेव्हा आम्ही होतो तेव्हा त्यांनी म्हटलं की आमची जिम्मेदारी आहे ह्या मूर्तीचं संगोपन करण्याचं, म्हणजे आम्ही ही मूर्ती चांगल्या पद्धतीने इथे करायचं। आणि जेव्हा आम्ही मोर्चा काढून जेव्हा बाहेर जात आहोत त्यावेळेस इथले मूर्तीचे अवशेष गायब होतात, म्हणजे ही कुठपत योग्य आहे गोष्ट। आणि हे आमच्या आजचा हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि शौर्य दिनाचा खुशीचा मोठा दिवस असताना आज आम्हाला
दिवसभरामध्ये सकाळपासनं मोर्चासाठी तिकडे जा इकडे या, ही खूप मोठी अवहेलना आहे आमच्या समाजाबद्दल. तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. ह्या मूर्तीसाठी ज्या लोकांनी असा म्हणजे प्रसंग घडवून आणला त्या लोकांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे. हे सगळं भद्रावती बौद्ध बांधवांच्या तर्फे ही घोषणा आहे. आणि या ठिकाणी भिक्षू संघ पण उपस्थित आहे. संघाने पण इथे खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आहे आणि संघांच्या सोबत आपलं बौद्ध उपासक उपासिक त्यांच्या सतत पाठीशी आहे. आणि याच्यासमोर आम्हाला जो न्याय पाहिजे आहे तो न्याय मिळणं गरजेचं आहे. जर न्याय मिळाला नाही तर आम्ही इथे राहणार आहोत. आज भद्रावती शहरामध्ये 1 जानेवारी 2024ला भद्रावती शहरामध्ये जी प्रसिद्ध ऐतिहासिक लेणी आहे आणि त्या लेणीवरती जी बुद्धांची मूर्ती टेकडीवरती ठेवलेली आहे त्या मूर्तीची काही समाजकंटकांनी विटंबना केली. त्या घटनेचा आम्ही भद्रावती वासियांनी तीव्र निषेध करून भद्रावती बंदची हाक दिली आणि इथे मूर्तीची तोडफोड केली. समाजाच्या वतीने आम्हाला इतकंच सांगणं आहे की जे कोणी हे कृत्य केलं त्या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि त्या समाजकंटकाला लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. तसेच पुरातत्व विभागाला देखील आमचं हे सांगणं आहे, जेव्हा इथे आम्ही येण्याचा प्रयत्न करते म्हणतात नाही हे आमच्या हातामध्ये आहे, तर मग पुरातत्व विभागवाले झोपले होते का? जेव्हा त्यांना माहिती आहे आज भीमा कोरेगाव शौर्य दिन आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये मनवल्या जाते आणि आजच्या दिवशी ही घटना आम्हाला तरी असं वाटते का जाणून बुजून ही कृत्य केलेलं आहे आणि समाजामध्ये तेढ निर्माण करायचा आणि समाजात अशांतता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. भद्रावतीवासी लोक कदापिही शांत बसणार नाही. जोपर्यंत या घटनेचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत या जागेवरून आम्ही हलणार नाही. प्रशासनाला आमचं इतकंच सांगणं आहे की जे कोणी हे कृत्य केलं त्यांना लवकरात लवकर अटक करून योग्य ती कारवाई करावी. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. जय भीम. आज सकाळी भद्रावतीला विजयासन केवच्यावरती जे आपल्या भगवंताची मूर्ती होती तिची विटंबना झाल्याचं प्रकरण झालेलं आहे. त्या अनुषंगाने आता मूर्ती नेण्याचं काम सुरू आहे खाली आणि त्याच्या संदर्भात आता आपण गुन्हा दाखल करत आहोत कलम 295 प्रमाणे आणि आरोपीचा शोध सुरू आहे. या बाबतीत काही जर असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा. कुठल्याही प्रकारचा लॉ अँड ऑर्डर हाती घेऊ नये. जी घटना आहे त्यांचे काही म्हणणे असतील ते आम्हाला डायरेक्ट येऊन सांगावं. त्या पद्धतीने आम्ही तपासात त्यांच्या म्हणण्याचं काय करता येईल तपासामध्ये त्याचं घेऊन आम्ही पुढील तपास करत आहोत.